च्या पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते आणि सरकारने उत्तर द्यावं। आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगावमध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्याच्यातून सिद्ध होईल। दुसरं, बीडमध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर 3 टर्मचा सरपंच होता, तरुण सरपंच होता, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता, त्याला ज्या पद्धतीने तुकडे तुकडे करून त्याला मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला, त्याच्यावर नाचले गेले, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे। पोलिसांना घटना माहिती होती, ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते पोलीसवाले की नाही आता येतोय असं ते पोलीसवाले सांगत होते। म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलं होतं त्या सरपंचाला, देशमुखाला, त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाहीत आणि त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ॲक्शनमध्ये येत असेल तर राजकीय हत्यासत्र या महाराष्ट्रामध्ये या व्हीएममधून निवडून आलेले सरकार करते आहे का, ही घटनासुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे। त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आता आमदार, त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी रुपये गायब झाले। याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी गायब झाले, त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत, 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथं अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की व्हीएम मशीनमध्ये गडबडीने हे लोक निवडून आलेत आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर, बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता, पण अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही। नाना, एक मोठा गंभीर आरोप